आमच्या एरियामध्ये शेवटच्या दिवशी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ठेवलेलं होतं. मला देवी बनायचं होतं. माझी 2 दिवस झाले तयारी चालू होती. मग जाऊबाईनं माझा मेकअप केला. ऐन टायमाला मेहंदी कुठनं काढायची म्हणून शेजारच्या भाभीनं माझ्या हातावर त्यांच्यात कलर करतात ना ते केलेलं होतं. माझा फायनल लुक असा होता, साधा सिंपल पण सगळ्यांमध्ये उठून दिसणार होता. मी स्वतःलाच बघून जाम खुश झालेली. मला प्राईज भेटते का नाही माहीत नाही, पण मी आता ह्या क्षणाला तर खुश होती. मावशी तर शॉक झाल्या मला बघून. म्हणजे सगळ्यांचेच एक्सप्रेशन भारी होते. माझा त्रिशूळ पोरच घेऊन खेळत होती. आता ही माझी मावस जाऊबाई जोगती झालेली. टोपलीत काय ठेवायचं म्हणून मोबाईलच्या स्क्रीनवर देवीचा फोटो ठेवलेला. हसून हसून दुखायला लागलं पोटामध्ये. आता लागलंच आम्ही खेळायला लागलो. आमचं फोटो वगैरे घेतलं. तेवढ्यात माझ्या जाऊबाईचा ससोबाला 4 महिने झाले ना तिच्या डिलिव्हरीला. मुलगा आहे तिचा. त्याला घेऊन पण व्हिडिओ काढला. छान असं आम्ही उठून दिसत होतो. सगळेजण बघत होते. आता शेवटचा अर्धा तास राहिलेला. म्हणलं आता डान्स तर केलाच पाहिजे. पुढच्याच वर्षी डायरेक्ट चान्स भेटणार. सगळ्यांनी मिळून डान्स केला. एरियामधली एक मुलगी ना देवी झालेली होती ती सुद्धा. मग काय आम्ही दोघींनी एकत्र गरबा केला, फोटो काढला. ती तर मला अशी सुंदर एकवीर आईसारखी दिसत होती. छान म्हणजे एवढा रंग जमलेला होता ना. जाऊबाई पण आली खेळायला आणि दीर पण आले. मग काय सगळ्यांनी मिळून मिसळून एवढा डान्स केला ना. कारभाऱ्यांना पण जबरदस्तीने ओढलं. ते नुसते माझाच व्हिडिओ करत होते. मी तर घामाघूम झालेली होती. टमाटर सारखा लाल चेहरा झालेला. आता म्हटलं कुंकू आणि हळद ओघळते, पण नाही, हाय तसा मेकअप राहिलेला होता. शेवटी प्राइज वाटायला रात्री 2 वाजता सुरुवात केली. आपल्या दक्षला ना दादा कोंडकेचं दुसरं प्राइज भेटलं. माझा मूड एवढा खराब झाला ना. एवढं मेहनत करून फक्त 2 बक्षीस जे कोणी वाटणार होते ना त्यानं काय बाबा लय ना इन्साफी केली, बेकार केलं. पण जाऊ दे, मला बक्षीस नाही भेटलं पण मी मज्जा सगळ्यात जास्त केली. जरा हत्तर नाही तुझ्या